वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही काल पुण्याला पोहोचलो। आल्यानंतर इथे स्टे होता अक्षयकडे आणि अक्षय सुद्धा आमच्यासोबत होता आणि काल जो त्यांच्यासोबत डिनर झाला तो अतिशय माइंड ब्लोईंग होता। तुम्ही जो अपलोड झालेला आहे ब्लॉग त्याच्यामध्ये तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघू शकता। तर येस आता मॉर्निंग झालेली आहे आणि आता आम्ही तयारी करतोय बाहेर जाण्याची। तर आणि मला थोडे ऑफिसचे सुद्धा काम आहे ते सुद्धा मी करेन आणि वैभवकडे ब्रेकफास्टला बोलवलेलं आहे तर आम्ही तिथे जाऊ त्यांची भेट घेऊ। त्याचे आईवडील सुद्धा आहे त्यांची सुद्धा भेट होईल भरपूर वर्षानंतर कारण लग्नाच्या वेळेस ते आम्हाला भेटलेले होते त्यानंतर भेट काही झालेली नाही। चला मग आता ऑलरेडी लेट झालेला आहे बिकॉज मग आम्हाला बाहेर सुद्धा जायचं आहे। तर बघू आज दिवसभरात काय काय करू सगळं तुमच्याबरोबर शेअर करू आणि जे काही कामासाठी आम्ही आलो आहे ते तर आम्ही शेअर नाही करणार पण बाकी इतर गोष्टी नक्की शेअर करू। येस प्रणाली आणि वैभवच्या बेबीसाठी काहीतरी गिफ्ट मागवलेलं आहे तर हे त्यांना देऊ आम्ही आणि याच्यात काय आहे तुम्हाला लवकरच कळेल जेव्हा ते ओपन करते तेव्हा। पकड चलो म्हणजे इथून तिथे पाईपच जाणार आहे आपण। ए चप्पल पण घाल ना कसं रे तू चाल ना आपला नमस्कार। आता हे खूप जास्त झालं ते फडणवीसला काय काम केलं ते दाखवायचं नाहीये ना म्हणून मग त्याच्यामुळे एवढं नाही आपण जे मराठी मराठी मला नागपूरला काय माहिती का सगळे मराठीच बोलतात। वाव त्यांना कळणारच नाही। कर ओपन कर। हे घेतलं नाही का तुम्ही अजून? खूप विचार करून आम्ही कलरचं सिलेक्शन केलं। वाव दिस नाईस। अरे खूप छान आहे खूप कामात येतं इनिशियली। अरे हे तो घोंशी काय आमच्या गावाकडला मस्त छान वाटत आहे कलर पण मस्त आहे। थँक्स। चला तर वैभवकडे भेटलो त्याच्या आईवडिलांना भेटून खरंच खूप छान वाटलं कारण भरपूर वर्षानंतर भेटलो होतो आणि आता निघतोय आम्ही थोडं कामासाठी तर ते काम करून घेऊ। लिफ्ट बंद आहे त्यामुळे आम्ही स्टेअर्सने उतरत आहे। चला तर मग पुढचे सगळे मोमेंट्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच। नाश्ता सुंदर होता तर्री पोहा आणि जो विदर्भ स्टाईलमध्ये त्यांनी बनवलेला होता तर खरंच खूप छान वाटलं खाऊन। चला तर आज खूप इम्पॉर्टंट डे आहे भरपूर बिझी स्केड्यूल राहणार आहे। सगळं ट्रॅफिक जाम आहे आणि इतका पाऊस आहे पुण्याला आणि प्रणाला असं वाटत आहे की इथेच राहून जायचं। आय लव्ह पुणे। म्हणतो ती पहिले तुझा उकळीचा मोदक हो कुठे दिसला इकडे जाय ना साईडलाच असं दुकान आहे ना। नाही पुढे हा इथेच आहे बरोबर आहे तेच आहे। झाला कमी पाऊस इतका येतो आहे एक छत्री आम्हाला घ्यावी लागली कारण आम्ही एकच छत्री आणली होती आणि दोघं त्याच्यामध्ये आता आम्ही येऊ शकत नाही तर आता जातो आहे आम्ही मार्केटमध्ये काही गोष्टी बघायला तर त्या बघतो आणि त्याच्यानंतर मग पुढे बघू काय प्लॅन। कोणत्या घ्यायच्या कोथिंबीर तिखट आळूवडी आणि गोड
कुठली घेतो आपण? आंबट गोड काय आहे रेट विचार ना. 80 रुपये पाव. किती पीस येतात दादा? 80 रुपये किती? एक पाव देऊन द्या दादा. एक पाव चला आम्ही आलोय मॉलमध्ये. बघू जियानासाठी जर काही मिळालं तर जियानासाठी काहीतरी घेऊ आणि मग जाऊ परत घरी. तर येस, ज्या कामांसाठी आम्ही आलो होतो ते आमचे कामं झालेली आहेत, माझे सुद्धा आणि प्रणवची सुद्धा. आता फक्त जियानासाठी शॉपिंग करायची आहे. तर जियानासाठी थोडंफार घेऊ आणि बघू, जर प्रणवला काही आवडलं तर मग प्रणवला पण घेऊन देऊ. तू सगळ्यांसाठी घेत राहतो आणि तुझंच राहून जातं सगळं. बाप बनल्यावर तसंच हो का? असं असतं का? जियानासाठी भरपूर शॉपिंग झालेली आहे आणि आता आलेलो आहे मी DIY मध्ये. बघू, जियानासाठीच बघतोय काही IQ रिलेटेड किंवा असे कोणते वेगळे टॉईज जे तिच्या उपयोगी येईल, तिच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी उपयोग ठरेल. तर तसे आम्ही आता टॉईज बघतोय. शॉपिंग खूप झाली तिची. आता शॉपिंग नाही, आता कपडे नाही तिच्यासाठी. म्हणजे उपयोगी आहे ना. हो, ते चालू आहे जियानाचे टिफिन्स बघणं आणि तिच्यासाठी बॉटल ऑलरेडी घेतलेली. जियानाचंच चालू आहे सगळं आज. स्वतःचा घ्यायचा विचार पण नाही, असं असतं पॅरेंट झाल्यानंतर. घ्यायचंय नाही, आवडतच नाही. हा आवडला पण प्लास्टिक आहे बघ. खूप छान आहे. चला, शॉपिंग झालेली आहे आणि कार कुठे ठेवली आम्हाला हे लक्षातच नव्हतं. त्याच्यामुळे एवढं फिरलो आणि फायनली कार भेटली आम्हाला. आता आम्ही इथनं एक्झिट करू आणि खूप सारी शॉपिंग झाली आहे जियानासाठी. माझं तेच होतं, नकापासनं तेच होतं की जियानासाठी काहीतरी घ्यायचं आहे जियानासाठी. आणि जियानासाठी भरपूर सारे कपडे मिळाले बिकॉज तिचा बर्थडे येत आहे आणि बिचारी आम्हाला सोडून इतकं तिला आम्ही प्रणवनी तिला असं बोललं होतं की ऑफिसला चाललो आणि 2 दिवस झाले अजूनपर्यंत प्रणवचं ऑफिस झालेलं नाही. म्हणून मग तिला तिच्यासाठी कपडे घेतले, खूप सारे खेळायसाठी तिच्यासाठी टॉय घेतले आणि ऍटलीस्ट ती आम्हाला त्या 2 दिवसासाठी माफ करून देईल. नाही, आणि मला बोललेली होती की मम्मी म्हणतात, मी तिला बोलली होती तुला काय पाहिजे, तर मला बोलली होती ती की मला यमी पाहिजे, तर फ्रुट्स घ्यायचे हा जायच्या आधी. ते घेऊन जाऊ. आणि आता कामं सगळी झालेली आहेत. आता असं परत वाटत आहे की कधी कधी जियानाला भेटतो आणि कधी कधी आम्ही तिला हातात घेतो. कामं व्हायचे आता तेव्हा असं एवढं काही नाही वाटत. असं वाटत की काय का आपले कामं झाले पाहिजे पहिले, पण आता झाले. आता असं झालेलं आहे की कधी कधी जायचं नागपूरला. चला आता आम्ही जाऊ डिनरला. याच्या आधी आम्ही गेलो आहो इथे चूल मटण म्हणून बानेरला आहे आणि तिथे आम्ही जाऊ बिकॉज भाकर खायची आहे. 2 दिवस झाले भाकर काढली नाही म्हणून मग भाकर खायची आहे. आणि बघू तिथे काय ऑर्डर करतो. तिथली टेस्ट तर नेहमीच छान असते. तर लेट्स सी. आता तर खाण्याचं एवढं काही इश्यू नाही राहिलाय बिकॉज एवढं फिक्कं खातो आम्ही जियानामुळे. आम्हाला पुण्याचं फूड आता तिखट वाटायला लागलंय. कालची भाजी, आज सकाळी जे जेवलं आम्हाला सगळं इथे तिखट वाटत आहे सगळं. याचा अर्थ आहे प्रणव की आपण खूपच फिक्कं खातो आता. बेबी फूड खायला लागलोय आम्ही आता. काय म्हटलं? हा हा. वो 25 में मार देंगे.
ते दुसऱ्या टेबलवर गेला का ऑर्डर कोणता आमचा? नाही तो सांगत होता ना आता. कोण भरपूर वेळ झाला ना. 25 मिनिट झाले सर मी पण बघितलं. हा. रस्सा पाहिजे का दीपाली? किरण बिर्याणी नाही आहे. हा कशी आहे? इसेन्स आहे का एक? फोडणीचा भात. चला तर कशी आहे बिर्याणी आम्ही तुम्हाला सांगतो. पुणे आहे हे, नागपूर सारखं नाही मिळणार.